आपण स्कोरिंगसाठी या ठिकाणी यायचं. गणेश भोजने पहिला चेंडू आणि पहिला चेंडू गॅप मध्ये. कोणी मागे आहे का? येस आहे. एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने स्वतःचं वैयक्तिक खातं उघडलेलं आहे. फलंदाजांचं नाव ज्याने एक धाव काढलेली आहे आदित्य आणि नॉन स्ट्राईकला आता चेतन स्ट्राईकला येणार आहे ना आणि बॉलर मिलिंद. चला गणेश भोजने आपण यायचं आहे. तोपर्यंत आपण जाऊया तुकाराम मांगेला सरांकडे. ओव्हर टू यू सर. दिशेने आपण जाऊया. अकोटामध्ये चेंडू तर हवेत खेळलाय. जोपर्यंत कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षक तिथून पोहोचेल एक धाव या चेंडूवरती. आणि जसं करत होता आता मॅच सनलाइट मधनं फ्लड मध्ये हा सामना आलाय आणि त्याच्यामध्ये जो बदल झाला मग काय बदल झालाय या मैदानावरती आताच आपण खेळ पाहिला तर तो इतिहास काय सांगतो. तर अजयजी आपल्या चर्चा करणार आहेत तसा प्रशांतजी आणि तुम्ही चर्चा करत होतो की आता फ्लड लाईन मध्ये 20-22 स्वरूपात विकेट आलाय. गडी बाद झालाय. पहिला गडी गॉन. अजयजी तुम्ही उल्लेख केला की याच्या पुढे मोठ्या मोठ्या स्पर्धा कदाचित मंडणगडवासियांना खेळायला मिळतील. मग तुम्हाला सवय असायला हवी ना फ्लड लाईन मध्ये खेळायची. ही स्पर्धा आहे म्हणून मी या स्पर्धेचा उल्लेख केला होता सकाळी की मोठ्या स्पर्धेच्या अगोदर ही होणारी ड्रेस रिहर्सल आहे. इथे तुम्हाला शिकायचं आहे, समजायचं आहे, उमजायचं आहे आणि तावून सुलागून त्या मोठ्या स्पर्धेमध्ये जायचं आहे. नक्कीच रंगीत तालीम आहे ही. पुढचा चेंडू राईट हँड बॅट्समन आदित्य साठी डावे एष्टी बाहेर. पुन्हा एकदा थोडस लेन चुकतंय कारण ज्या प्रकारे गोलंदाज सज्ज आहे जी ऍक्शन आहे त्याची आणि जो टप्पा पाहिला तुकाराम सर तर लेग स्टंपच्या त्यालाच पलीकडे निघून जातो. आपण नेहमीच म्हणतो की बेसिक क्रिकेटमध्ये जेव्हा एखादा गोलंदाज असतो तो ऑफ स्टंप पकडून गोलंदाजी करतो तिथून तो आतमध्ये घेऊन येतो तसं बाहेर काढतो स्लोअर वन. मात्र टप्प्याची लाईन लेंथ पाहिली तर डाव्या एष्टी बाहेर आणि सलग 2 चेंडूवर 2 अवांतर धावा. धावसंख्या 4. एसटी उद्ध्वस्त गॉन. शफल केलं होतं इतकं शफल की तुमची मिडल स्टंप थोडीशी उघडी पडली त्याच्यावरती चेंडू आदळलाय. आपण चर्चा करत होतो राजेजी गोलंदाजीच्या शैलीवरती स्मार्ट बॉलिंग वरती. तुम्हाला स्पॉट बॉलिंग का करायची माहिती का? जर गोलंदाजीमध्ये स्मार्ट व्हायचं आहे तर स्मार्ट बॉलिंग महत्वाची आहे. टप्पा जो टप्पा तुम्हाला राखायचा आहे तो राखताना जर तुम्ही सराव केला तर तुम्ही यशस्वी होणार. इथे फलंदाजासाठी ती आहे. जसा तुम्ही गोलंदाजाचा उल्लेख केला होता की गोलंदाजाला आपला ऑफ स्टंप कुठे आहे ते माहिती पाहिजे. ज्यावेळेला तुम्ही गोलंदाजी करणार त्यावेळेला तुमचा ऑफ स्टंप कुठे आहे ते माहिती पाहिजे. तर फलंदाजाला ज्यावेळेला तुम्ही शफल करणार त्यावेळेला तुमचा लेग स्टंप कुठे आहे ना तोही माहिती पाहिजे. तो उघडा पडला होता. नक्कीच आपण मिडल स्टंप किंवा लेग स्टंपचा गाठ घेऊन आपण उभे राहतो. मात्र मगाशी तुम्ही उल्लेख केला सर त्याप्रमाणेच अंडर फ्लडलाइट्स खेळण्याचा अनुभव नाही. बघा गोलंदाजाचा टप्पा त्याचा स्पीड त्याचा चेंडू जोरात येणार आहे की हळूवार येणार आहे हा अंदाज घेणं कुठेतरी कमी पडतंय. त्यामुळे शफल होताना टायमिंग करताना फुटवर्क मध्ये थोडासा ताळमेळाचा अभाव पाहायला मिळतोय आणि खेळाडू बाद होत आहेत. पुढचा चेंडू नवीन फलंदाज आलेले आहेत. हा देखील जाळ्यामध्ये अडकणार का नाही. चेंडू येतोय तो म्हणजेच मिड ऑफच्या वरून. त्या दरम्यान 2 धावा मिळत आहेत. मगापासून प्रशांत सर देखील आम्ही म्हणत होतो की अंडर फ्लडलाइट्स ही मॅच प्रॉपर आपल्याला पाहायला मिळाला की या अगोदर बोरघर विरुद्ध आपण जो सामना पाहिला होता बलदेवाडी या संघामध्ये शेवटच्या ओव्हरपर्यंत 18 चेंडू 18ची मॅच आपण पाहिली. आणि आता पण आपण काय पाहतोय तर या ठिकाणी गोठेगाव संघाला कुठेतरी 18, 25, 27 टार्गेट तयार करावं लागेल. आता मात्र हा चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातात मॅच स्टार्ट होणं गरजेचं आहे. नॉन स्ट्राईकला विवेक आहे जो आक्रमक आहे तितका टेक्निकली साऊंड आहे. मात्र या ठिकाणी एक मानसिकता आणि एक चांगला सेटअप करावं लागेल. पहिलं षटक आहे त्यामुळे तुम्हाला बोलावं लागेल एकमेकांशी आणि त्याप्रमाणे खेळ करावा लागेल. नक्कीच चांगला तुम्ही विश्लेषण केले की कसं खेळायचं आणि कसं आपल्या साथीनं तुम्हाला जायचं आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न जोपर्यंत फील्ड करतील. एक धाव पूर्ण केली पंचाकडनं इशारा झालाय व्हाईट बॉलचा. आपण चर्चा करतोय की सनलाइट मधनं फ्लड लाईट मध्ये आलाय तो बदल झालाय. खेळपट्टीमध्ये पण राजेची बदल झालाय. नक्की सकाळची टणकपणा आता संध्याकाळच्या वेळेचा थोडासा सॉफ्टनेसपणा थोडीशी आर्द्रता त्याचाही विचार आता खेळताना करावा लागेल. हवामान आहे आर्द्रतेचं प्रमाण आहे त्यामुळे जी खेळपट्टी तुम्हाला टणक पाहायला मिळते ॲज अ बॅट्समन पॅराडाईज आता ही थोडीशी संत झालेली आहे. आणि संत असली तरी सुद्धा तुम्हाला थोडासा वेळ घेऊन खेळ करावा लागेल. वाईडला प्लस आलेला आहे मात्र या 2 धावा संघाच्या खात्यामध्ये वाढलेल्या आहेत
त्यामुळे आता मात्र जी बॉल टू बॉल आपण खेळत आहोत पुढे कसं घेऊन जाणार याच्यावर देखील फलंदाजाला विचार करावा लागेल. पुढचा चेंडू आता मात्र समोर मिडॉनला डायरेक्ट हिट नाही आहे, स्टंपच्या कितीतरी दुरून वरून गेला आणि एक धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघूया एकूण धाव संख्या 9. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये धाव संख्या 9 झालेली आहे बऱ्यापैकी. 12 बॉलमध्ये 17-18चं कॅल्क्युलेशन केलं तरी ही धाव संख्या 28-30च्या घरामध्ये जाऊ शकते. आपण काय चर्चा करतो कारण सकाळच्या वेळेला दुपारच्या वेळेला खेळत असताना तुम्ही केलेलं कॅल्क्युलेशन किंवा धावांचं गणित तुम्हाला जे जुळवायचं होतं 3 षटकामध्ये 35-40 धावा करायच्या होत्या. आता ते कॅल्क्युलेशन बदललेलं आहे. म्हणजे आपल्या वेस्टर्न रेल्वेच्या लाईनमध्ये सांगायचं झालं ना तर चर्चगेटवरती चढताना तुमचा वेगळा अप्रोच आहे. खिडकीजवळ जागा पाहिजे, मध्ये दादरला आला तर मध्ये घुसायला पाहिजे आणि तुमच्या बोरिवलीला आला तर वाटतं बाबा दरवाज्यात तरी बिळायला तरी बस आहे. तसं आता बदललाय अप्रोच, या मॅच कडे बघण्याचा अप्रोच तुमचा बदलला असावा. नक्कीच एक सुंदर असं उदाहरण आपण पाहिलं की हाऊ कॅन यू टॅकल द सिच्युएशन. इन द फर्स्ट ओव्हर दे स्कोर्ड 9 रन्स बट आफ्टर 2 overs within 12 balls you have to score around 17-18 it will be 28-29. बघूया व्हॉट काइंड ऑफ स्ट्रॅटेजी इज लुकिंग फॉर अगेन्स्ट विवेक. कारण दुसरं षटक सुरू होत आहे आणि स्ट्राईकला येतो तो म्हणजेच विवेक. धाव संख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 9 धावा. 9 धावा धावफलकावरती आहे तर 2 गडी गमावले तर सुरुवातीच्या झटक्यात सावरण्याचा प्रयत्न फलंदाजी करणारा संघ करतोय. बॅटच्या आतल्याकडे लागलाय, चेंडू पाठीमागे निघून चाललाय, शॉर्ट तडमेचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय, जोपर्यंत फायले घ्या रिझनचा क्षेत्ररक्षक घ्यायला होता इथे तुम्ही एक कॉलिंग ही महत्वाची आहे. या स्नोवर वेट वाली थांबा पहा मग जा, ही कॉलिंग ही तितकेच महत्वाची आहे. नक्कीच विवेकला थोडंसं डोकं शांत ठेवून खेळावं लागेल. थोडी घाई होते. आपण नेहमीच म्हणतो सर की मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आणि अशा सिच्युएशनमध्ये थोडं डोकं शांत ठेवून जी मॅच सुरू आहे तिला पुढे कंटिन्यू करावं लागेल. जर इथे चुकीचा ब्रेक लागला तर आपण नेहमीच म्हणतो सावधान, पुढे गतिरोधक आहे, काहीतरी वेगळं घडू शकतं आणि चित्र चांगलं करण्यासाठी तुम्हाला आता जे चाललंय ते पूर्णतः पुढे घेऊन जावं लागेल. मिस टाइम स्ट्रोक आहे, खेळाडू नक्कीच त्या ठिकाणी पॉईंटचा येतोय, 1 धाव मिळते, एकेरी धाव येत आहे, कुठेतरी धाव संख्येला आकार येतोय, हळूहळू धाव संख्या पुढे सरकते. एकूण धाव संख्या 11. जसं तुम्ही उल्लेख केला मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आणि ते टॅगलाईन लावलेले असतं. आपलं मन जे सांगेल तेच करा. पण काय होतं बऱ्याच वेळेला इतरांचं जास्त ऐकलं जातं म्हणून विचारांचा गोंधळ होतो. मनामध्ये जो गोंधळ उडतो गडबड होतो, मग काय करावं आणि काय करू नये किंवा कसं करावं आणि केव्हा करू नये याचाही गोंधळ मनामध्ये चालू असतो. अकुटप्याचा चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न बरोबर यष्ट्यांच्या वरून गेलाय, चांगली गोलंदाजी हाताळले, अर्धा पल्ला झाला, अर्धा पल्ला बाकी आहे. धावा आहे धावफलकावरती 1-1 11 11. नक्कीच 11. बघा आक्रमक खेळ करताना या फलंदाची रेंज मला कल्पना आहे ओव्हलच्या मैदानावर यांनी क्लिअर केलेले षटकार किंवा गावी देखील ग्रामीण क्रिकेट खेळत असताना वेगवेगळ्या मैदानावर यांनी खेळलेले फटके. मात्र या ठिकाणी देखील तो प्रयत्न सुरू आहे की कदा कनेक्ट होईल का. आणि आता मात्र समोरच्या दिशेला आपण पाहतोय लॉंगॉनला खेळाडू आहे, 1 धाव पूर्ण करतोय, एकेरी धावेने धाव संख्या पुढे सरकते. एकूण धाव संख्या 12 या धाव संख्येवर. मगाशी आपण म्हटलं पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा, आपण 3+ मध्ये आहात. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण किमान अजून 9 धावा केल्यात तर 18 पर्यंत पोहोचाल. मात्र या ओव्हरमध्ये 1 डॉट निघाला आणि आता त्याला सुरुवात आपण पाहिली तर पहिल्या 2 एकेरी धावेने पाहायला मिळाले. कुठेतरी नक्कीच कमबॅक करतोय गोलंदाज. पुढचा चेंडू आकुटप्प्याचा चेंडू, हा देखील पंचांचा इशारा येतोय, नो आहे आणि या नोला फ्री हिट येणार आहे. आणि या फ्री हिटमुळे आत्ता मात्र एक संधी मिळणार आहे. आक्रमक या ठिकाणी वृत्ती तयार करावी लागेल कारण बघूया पंचांचा इशारा आलेला आहे. फ्री हिट आहे, धाव संख्या 13-14. सर फ्री हिट आहे मात्र थ्रो आहे ना अक्षय चव्हाण? नाही कोणता नो आहे? हा या ठिकाणी सर्कलमध्ये किती पाहिजेत, सर्कलच्या बाहेर किती पाहिजेत या पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. चला लवकर फ्री हिट, जास्त वेळ घेऊ नका. आणि कंपल्सरी 4 खेळाडू सर्कलमध्ये आपल्याला असणं गरजेचं आहे आणि तो विचार देखील कर्णधाराला करणं गरजेचं आहे की आपला मिड विकेट कुठे आहे, आपला काऊ कॉर्नर कुठे आहे, आपला लॉंगॉनचा खेळाडू कुठे आहे, शॉर्ट थर्डमॅन पॉईंट कव्हर मिड ऑफ आतमध्ये आहे की 4च्या 4 खेळाडू थोडेसे बाहेर आहेत. कदाचित कधी कधी वाटतं आपल्याला मिड ऑफ आतमध्ये मात्र थोडासा किंचितचा बाहेर, चांगली नजर आहे आणि सुदर्शन चक्र फिरवलेलं आहे. आता मात्र चक्र फिरत आहे आणि फ्री हिटला
एक मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होतोय. श्रीनाथ डाव्या यष्टीवरचा चेंडू, पंचांचा इशारा नो. आणि अजून एक बघा पॉइंटचं क्षेत्ररक्षक आणि महेश पातेरे आता तेच सांगतायत, तुम्हाला सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर सर आम्ही देखील या ठिकाणी तेच म्हणत होतो की आपला पॉईंटचा खेळाडू कुठे आहे, आपला कव्हरचा खेळाडू कुठे आहे, आपला मिडऑफचा खेळाडू कुठे आहे, किंचितसा बाहेर आहे का, आणि तो खरोखरच बाहेर होता. आणि दुसरी फ्रीड कंटिन्यू. म्हणून नेहमी सांगतात ज्यावेळेला क्रिकेट खेळताना काही जण चॉकलेट चंगलतात, काही चिंगम घेतात, पण इथे चॉकलेट चिंगम नाही पाहिजे, इथे मेंटॉस पाहिजे. दिमाग के बत्ती को आपको जलाए रखना है. ती जर नाही ठेवली तर काय घडता येते मागे पाहिले आपण. नक्कीच बघा कमबॅक करण्याची संधी मिळून दिलेली आहे उंबरशेत संघाने गोटेगाव संघाला. आणि आता मात्र फ्री हिटवर मोठा फटका मिळत नाही आहे आणि आता मात्र दाद मागितली जाते. एक धाव तर मिळते आणि बायच्या रूपामध्ये एक धाव. एकूण धाव संख्या गणेश 15 धावा. 15 सेकंड ओव्हर. 15 धावा धाव फलकावरती आहेत. आणि जसं चर्चा केली होती की पहिल्या षटकामध्ये 9 अजून 9 म्हणजे 25च्या प्लस धावा. आता 15 धावा धाव फलकावरती आहेत. दुसरं षटक चांगलं हाताळलं होतं पण क्षेत्ररक्षकाने साथ नाही दिली, योग्य वेळेला हात दाखवला नाहीये. इन सर्कल मध्ये आहे ते नक्कीच त्या सर्कल मध्ये नव्हते, त्याचा फटका क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला बसलाय. नक्कीच आता मात्र या चेंडूला खेळून काढलंय. डीप स्क्वेअर लेगला खेळाडू त्या ठिकाणी आहे. एकदा पूर्ण करतोय, पुढे येतोय श्रीनाथ आणि खेळाडू बाद होतोय. विवेकचा कॉल मुळात नव्हता, तो निघाला होता आणि खेळाडू बाद होतोय धावबादच्या रूपात. डीजे उल्लेख केला की कॉलिंग नव्हती. प्रत्यक्षात कॉलिंगच्या वेळी स्ट्राईक शेवटच्या षटकामध्ये कोण राखणार ते पाहायचं होतं, कारण इथे सिंगल रन काढून स्ट्राईक आपल्याकडे विवेक राखण्याचा प्रयत्न करणार, म्हणून त्याने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. आणि ज्यावेळेला असं म्हणतो ना की ज्यावेळेला इन फ्रंट द विकेट चेंडू येतो तेव्हा कॉलिंग कोणाची असते, तर पहिलाच खेळल्यानंतर विवेकने कॉल केला होता लाऊड कॉल, पण तो कदाचित लक्षात नाही आला आणि तिथे विकेट गमावलाय. आपण प्रेडिक्शन आहे त्या 27 धावांसह धावा धावफलकावरती 16 आहेत. अजून 10 धावा 11 धावा आल्या तर प्रेडिक्शन त्या दिशेने होईल. नक्कीच. आणि तो प्रयत्न विवेक करणार, विवेककडे ती क्षमता आहे. आणि याच्या जर बॅट लाईक बॉल कनेक्ट झाला तर हा कितका घातक आहे, किती घातक आहे पाहायला मिळेल. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर वेल लेफ्ट करतायत, पंचांचा इशारा येतोय, वाईड अवांतर धाव. आणि तुमच्या दिशेने मी येत असताना नक्की इतकं सांगेल की मागचा 18-18चा मॅच रंगलाय. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण सुद्धा लक्षात ठेवा. येस नक्कीच. पुढचा चेंडू आणि मिस टाइम होणार, 2 धावांसाठी नक्कीच जाणार. बघा अंदाज घेणं कठीण होऊन जातोय आणि पोचणार का, आणि खेळाडू बाद. विवेक परततोय आणि अजून एक धक्का बसतोय गोठेगाव संघाला. गोठेगाव संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे बाउंड्रीच्या थोडंसं अजून मागे जा जे उभे आहेत. एक डीजेचं गाणं होता, थोडासा हवेत केला होता. आणि ज्यावेळेला क्षेत्ररक्षक आले ना, मोठा टप्पा होता, मोठा टप्पा लवकर गॅदर झाला, थ्रो योग्य वेळेला यष्टीच्या दिशेने आला आणि जोर का झटका जोरात लागलाय, जोरात म्हणजे स्लोलाही लागलाय. विवेकच्या रूपानं एक मोठा गडी बाजलाय. धावा दाफलकावरती 18-18. मगाशी आपण उल्लेख केलात की या अगोदरच्या मॅच मध्ये 18 चेंडू 18 धावा किती निर्णायक ठरलेले आहेत. आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने देखील तो विचार करावा लागेल. मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील आता उर्वरित 5 बॉल्स मध्ये 7 ते 8 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. आता मात्र ऑफ स्टंपरचा चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच अयशस्वी होतोय. यष्टीरक्षक खूप जवळ आहेत उभे स्टंपच्या. महेश पातेरे. अजून एक चेंडू डॉट. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी प्रणित पातेरे आणि स्ट्राईकला बॅटर आहे जो अभिषेक, नॉन स्ट्राईकला मंदार. आणि अजून एक सोपा झेल दॅट शुड बी टेकन. खेळाडू बाद गॉन. आत्ताच म्हटलं मी 5 बॉलला 7-8 करायचे आहेत. डावखुरा फलंदाज मंदार महाडिक नॉन स्ट्राईकला आहे. नवीन फलंदाज येतोय तो परत जातोय. अजून एक खेळाडू बाद गॉन.
प्रयत्न केला, हाफ अटेड फटका. नाही तुम्ही चिप शॉट केला, बिटवीन द गॅप नाही केला, हाफ अटेड नाही, फुल केला नाही, हाफ केला, मध्येच थोडेसे अडकले. म्हणून मी त्या एका गोष्टीचा उल्लेख केला. मनाचा गोंधळ होतोय की आता काय करायचं आणि काय करू नये, आणि या गोष्टी तुम्हाला थोडंसं टफनेस आणणार. जेव्हा ही स्पर्धा खेळणार तेव्हा टफनेस, चुका होतील, मिस्टेक होतील, पण त्याचा टफनेस सुद्धा तुमच्या दिशेनं नक्कीच येईल. नक्कीच अशा वेळेस तुम्हाला परिस्थितीप्रमाणे खेळ करावा लागेल. या ठिकाणी जावळे गावची स्पर्धा 7 एप्रिलला आहे. प्रथम पारितोषिक 16,666, द्वितीय पारितोषिक 9,999 आणि तृतीय पारितोषिक 3,333 या ठिकाणी आम्ही आता जाहीर करतोय. याची नोंद संघाने घ्यायची आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 19. चेंडू शिल्लक आहेत. गणेश अजूनही या षटकातील 2. मंदार महाडिक डावखुरा फलंदाज. या संघामध्ये अशा काही खेळाडूंची वर्णी लागलेली आहे. आपण या अगोदर नेहमी सूरजला पाहिलं, अभिषेकला पाहिलंय. हा देखील एक युवा खेळाडू तयार झालेला आहे. डीप स्क्वेअर लेग आपण पाहतोय. मिड विकेट आता मात्र जातोय. एक लॉंग ऑन, थोडंसं वाईडिश आणि काऊ कॉर्नरला खेळाडू, असे 4 खेळाडू आपण पाहतोय. ऑन साईडला पॉइंट वरती आलेला आहे, कव्हर सर्कलच्या आतमध्ये, शॉर्ट थर्डमॅन सर्कलला, फाईन लेग सर्कलला आणि डीप लॉंग ऑफ. 2 चेंडूचं रूपांतर 4 ते 5 धावांमध्ये होणार का? 19 आणि 4 ते 5 म्हणजे जवळपास 24-25 ही एक चांगली धावसंख्या होऊ शकते. एक मिड ऑफला देखील खेळाडू आणलेला आहे. आणि आपण पाहिलं तर ऑन साईडला फुल टॉस, आणि या चेंडूवर खेळाडू बाद होतोय. मिड विकेटला खेळाडू बाद होतोय. मंदार परततोय. 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या 19. पहिल्या ओव्हरमध्ये 9 ची सुरुवात असून दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा होऊन सुद्धा शेवट गोड होताना पाहायला मिळत नाहीये. म्हणजे ती पहिल्या षटकामध्ये 9 धावा गेल्यानंतर थोडंसं कूलन काम खेळायचं होतं. प्रत्येक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. कसकून विवेकनं सुद्धा तसाच खेळ केलाय. आता धावफलकावरती धावा आहेत त्या 19, 19. आणि आपण जी चर्चा करत होतो बघा, अनुभव ज्या पद्धतीने असतो, तुम्हाला तो अनुभव तुम्हाला दाखवायचा असतो अशा फ्लडलाईटच्या खेळामध्ये, की ते जशी चर्चाही करतोय राजेश आपल्यासोबत, की 20-25 धावा चॅलेंजेबल ठरू शकतील. आणि वारंवार हवेमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इनिंग मधला स्ट्रायकरला फलंदाज आकुटाप्याचा चेंडू होता, फुल करण्याचा मिस केलाय. पाठीमागे यशना थ्रो केलाय. विकेट शेवटच्या चेंडूवरती धाबात. चांगली सुरुवात होती, स्टार्ट चांगला होता, फिनिश तितका नाही झालाय, पण मागचा मॅच रंगलेला पाहिलाय. हाही मॅच बघूया. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत 19-20 धावांचं आव्हान आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा कुणबी चषक 2024. पुरते जो वाजले, कुणबी चषकाचे हे नाव मुंबईत गाजले. मुंबईत गाजले, साऱ्या मुंबईत गाजले. मुंबईत गाजले, साऱ्या मुंबईत गाजले. सारे झोपून देती प्राण, मिळविण्या सन्मान. सारे झोपून देती प्राण. लक्षात ठेवा, आमचे ग्राउंड्समन पॉपिंग इज डार्क करायची आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण ही इनिंग झाल्यानंतर आमचे ग्राउंड्समन्सला एक रिक्वेस्ट आहे की आपण पॉपिंग रिज लगेचच डार्क करून घ्या ही इनिंग संपल्यानंतर, हा मॅच संपल्यानंतर. तर पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं की गोठेगाव अ संघाने मात्र जी बॅटिंग केली, फ्लडलाईट्समध्ये आपण बघतो की सामने ते खेळले जात आहेत. आणि जसा उल्लेख झाला की पहिल्यांदाच कुणबी चषकामध्ये आपल्याला हे चित्र बघायला मिळते की अंडर फ्लडलाईट्स क्रिकेट सामने सुरू आहेत. इव्हन या खेळाडूंना नाईट क्रिकेटचा जास्त अंदाज नाही आहे किंवा आतापर्यंत कधी आणि नाईट क्रिकेट फ्लडलाईट्समध्ये खेळले नाही आहेत. त्यामुळे हा एक वेगळा अनुभव आहे त्यांच्यासाठी, एक विलक्षण अनुभव आहे. आणि अशा मुवमेंटला बघायचं आहे की चांगला क्रिकेट खेळण्याचा, चांगला क्रिकेट इथे मात्र दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक संघाचा इथे होणार आहे. फ्लडलाईट्स ऑन झाल्यानंतर आपण बघितले की सामना 18 धावेंचा, त्यानंतर पुढचा सामना आपण बघतो 19 धावेंचा. त्यामुळे ॲव्हरेज धावसंख्या बघायला मिळते. बॅट्समन लगेचच पाठवून द्या, बॅट्समन लगेचच पाठवा, वेळ घेऊ नका. उंबरशेत ब संघाने आपले बॅट्समन पाठवून द्या. 19 धावसंख्येचं लक्ष 18 चेंडूमध्ये कंप्लीट करायचं आहे. पण इथे 100% सांगतो राजेश की पुन्हा एकदा हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाणार याच्यात मात्र शंका नाही. जसा आपण उल्लेख केला आहे की अंडर फ्लडलाईट्स आतापर्यंत कुणबी चषकामध्ये स्पर्धा झाली नाही कधी, आणि पहिल्यांदा हा प्रयत्न आपण बघतो आहे. सकाळचं क्रिकेट जे तुम्ही खेळलात म्हणजे प्रकाशामध्ये तुम्ही खेळलात आणि कृत्रिम प्रकाशामध्ये खेळतो याचा एक वेगळा इफेक्ट असतो.
कारण फ्लडलाईट्स मध्ये तुमची आयसाईट इम्पॉर्टंट आहे. मग आपण बघितलं की झेल हातातला झेल सुटला आहे अशा मुवमेंटला, कारण अशा मुवमेंटला फ्लडलाईट्स मध्ये खेळत असताना आयसाईट, चेंडूवर बारीक लक्ष आणि निश्चितच अशा मुवमेंटला तुम्हाला बॅटिंग सुद्धा करत असताना चेंडूवर बारीक लक्ष ठेवून चांगली बॅटिंग करावी लागेल. फटके आपल्याला बॅटमध्ये इम्प्रोवाइज करावे लागतील, खेळावे लागतील, धावा जमवाव्या लागतील. मोठे फटक्यांपासून तुम्हाला थोडंसं वंचितच राहावं लागेल, कारण बघतोय की मोठं ग्राउंड आहे, इव्हन थंडीचे दिवस आहे, आउटफील्डला ग्रास आहे, विकेट थोडीशी स्लो झाली आहे जी उत्तरार्धामध्ये अजून स्लो होईल. अशा मोमेंटला मोठे फटके रेअरली बघायला मिळतील. पण रनिंग मिड द विकेट तुम्हाला स्ट्रॉंग ठेवून चांगली बॅटिंग करून चांगली धावसंख्या, मला असं वाटतं की फ्लडलाईट्समध्ये सध्याची कंडिशन मी बघतोय तर मला असं वाटतं 25 आणि 25च्या पलीकडे धावसंख्या सेफ असू शकते सेकंड इनिंगमध्ये. नक्कीच वारंवार उल्लेख पहिल्या 2 मॅचमध्ये प्रशांत सर किंवा तुकाराम मांगेला सर आणि आता प्रसाद परब सर यांनी देखील तोच उल्लेख केलेला आहे की 27, 28, 30 बघा ज्या फलंदाजाची क्षमता आहे तो म्हणतो मी 25 करेन, मी 28 करेन, 30 माझ्यासाठी कमी नाही आहे. या ठिकाणी आपल्या या कॉम्बॉक्समध्ये असा एक खेळाडू आलेला आहे सागर सावंत, आमचे संतोष सावंत यांचे चिरंजीव आहेत, ज्यांना असोसिएशनच्या माध्यमातून आपण जी आर्थिक मदत केलेली आहे. खूप अशा व्यक्ती आहे जो खऱ्या अर्थाने एक जिद्दी आहे, खूप चांगल्या प्रकारे आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्या दुर्धर आजाराने ग्रस्त असताना देखील कमबॅक त्याने केलेला आहे. त्यामुळे सागरचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. सागर चोय देखील हार्दिक स्वागत. आणि नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने ते इथे आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव. सर या ठिकाणी आपण पाहिलं 19 धाव संख्या, 20 लक्ष आहे. गोलंदाजांवर सर्व काय अवलंबून आहे. तुम्हाला 6 बॉल्स मिळालेले आहेत, तुम्ही कशा प्रकारे ते 6 बॉल टाकणार, तुम्हाला विकेट कशी घ्यावी लागणार त्याच्यावर खूप काय अवलंबून आहे. या अगोदर आपण बोरघरला पाहिलं, बोरघर संघ म्हणाले की 18 करायचं ठीक आहे, पण त्यांनी राजदीप आणि समीरला आउट केलं आणि त्यानंतर सामन्याची रंगत वाढली. हो निश्चितच. आता तसं चित्र आपण बघतो मैदानावर, पहिल्या चेंडू डॉट गेल्यानंतर पुढच्या चेंडूवर धाव मिळाली आहे, फलंदाजाला खातं उघडले फलंदाजाने, पुढचा चेंडू वाईट सांगतात पंच सुरेश दळवी आणि धावसंख्या झाली ती बरं धावसंख्या आपण बघतोय की 2 धावा. 19 धावसंख्येचा सामना आहे किंवा 19 धावसंख्येचं आपण बघतो की पहिल्या धावसंख्या आपण बघितली 20 धावांचं लक्ष आहे आणि 20 धावा करत असताना नाकी 9 येऊ शकतात, एवढी सुद्धा परिस्थिती आपण बघतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज इथे उभारू शकतात, ही सुद्धा आपण ओळखतोय या गोलंदाजांची बघतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू पायला ब्रशून मागे जातो निघून फाईन लेग मध्ये चेस सुरू आहे, पाठलाग सुरू आहे, पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर फाईन शॉट बघायला मिळतोय. पंचाचा इशारा या चेंडूवर चौकार. वादा राजूदादा मनसेचं एकमेव आमदार सन्माननीय राजूदादा पाटील अर्थात प्रमोद उर्फ राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धा आम्ही यावर्षी 3 वर्षानंतर अनुभवली, पण यावर्षी एक वेगळाच रंग होता त्या स्पर्धेचा. जवळजवळ 11 दिवस ही स्पर्धा बघायला मिळाली आणि कॉमेंटपासून आमच्यासोबत राजूदादाच आहेत, म्हणजे आमचे राजेश कुळे. ऑन साईडला फटका बनवला, इम्प्रोवाइज केलाय, स्क्वेअर लेगमध्ये चेंडू जातो निघून, चेस सुरू आहे, 2 धावांचा प्रयत्न निश्चित असेल, चेंडू कव्हर करण्याचा वेळ घेतला, बॅकअप त्या ठिकाणी येईल तोपर्यंत 3री धावासाठी फलंदाज दोन्ही आपला क्रीज सोडतात. 3 धावा होणार पूर्ण. गुड रनिंग बिट द विकेट. दोन्ही फलंदाज स्ट्रॉंग आहे हे दाखवत असताना आपण बघतोय आघाडीचे दोन्ही फलंदाज मात्र धावा कुठल्याच मैदानावरती 3. महेश आणि आकाशमध्ये चांगलं कॉम्बिनेशन आणि धावसंख्या 9 धावा धावफलकावर. लक्ष आहे ते 20 धावांचं, अजूनही 11 धावा करायच्या आहेत. ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये निश्चित तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल, कारण मोठ्या फटके तुम्हाला सहजासहजी मारता येणार नाही. थंडीचे दिवस आहे, आउटफील्डला ग्रास आहे, मोठे फटके रेअरली बघायला मिळतील कारण विकेट थोडीशी स्लो झाली आहे. उत्तरार्धामध्ये जसं जसं आपण रात्र जुनी होत जाईल किंवा रात्र जास्त जवळ येत जाईल, मध्यरात्र होत जाईल, अशा मुमेंटला विकेट अजून स्लो होईल आणि मोठे फटके तुम्हाला कमी पाहायला मिळतील. नक्कीच या मैदानावर आपण मोठमोठ्या संघांना देखील पाहिलं अशा पद्धती घडलेला आहे आणि आडव्या बॅटने इनकी तो एक ही झलक है, अगर मेरे पाले में गेंद आएगी तो मैं छोड़ने वाला नहीं, लेकिन आपके दिमाग की बत्ती को जलाना होगा. देखिए यहाँ पर जो पहले बल्लेबाजी करने वाली टीम, इनके भी 9 रन थे. इनके बाद जिस तरह से हम बार बार कह रहे थे कि 12 बॉल में 15-17 का टारगेट दिमाग में रखना आवश्यक है, लेकिन नहीं, बड़े स्ट्रोक खेले गए और गेंदे डॉट हुई. अगली गेंद, इस गेंद को खेले डिप्स खेलने की तरफ, खिलाड़ी वहां पर जा रहे, 1 रन तो पूरा किया है. ओ ये गलती, बड़ी गलती, 4 रन.
तुकाराम मांगेल यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहे. एकमेव आमदार ज्या आमदाराच्या आतापर्यंत सर्वाधिक जास्त सेल्फी जर कुठल्या आमदाराचे महाराष्ट्रामध्ये घेतले गेलेत ते नाव आहे ते राजू पाटील. येस. आणि परमेश माईने काय गायलंय ते गाणं आल्यानंतर ज्या प्रकारे आपण पाहिलंय बघा, अजूनही रात्र झालेली आहे तरी नेटमध्ये प्रॅक्टिस करतायत. म्हणजे किती आनंद, ह्या नेटला सोडावं असं वाटत नाही त्यांना. बघा या मैदानावर इथे बॅट्समन संघर्ष करतात आणि तो संघर्ष कसा करायचा त्याचा गृहपाठ तिकडे सुरू आहे, होमवर्क सुरू आहे. मात्र या ठिकाणी प्रात्यक्षिक करावं लागेल. प्लीज विनंती राहील तिकडे कोणी प्रॅक्टिस करायची नाही नेटमध्ये. वारंवार आम्ही सांगतोय, चौथ्यांदा सांगतोय. नारंगी ग्रामस्थांनी मात्र अक्षरशः दिवस रात्र एकत्र केलंय राजेश हे ग्राउंड बनवण्यासाठी. त्यामुळे त्यांच्या मेहनतीवर तुम्ही पाणी फिरू नका. माझी तिसरी वेळ आहे ही या ठिकाणी 2014, 2022 आणि त्यानंतर 2024. यानंतर पुढचा सामना असेल तो शेवरे शेखर विरुद्ध वडवली. दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे नेक्स्ट मॅच साठी. 7 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 12. बॉलिंग मार्कवर येतो तो विवेक. पहिल्या फेरीला शेवट सामना असेल पुढचा सामना. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता पण रॉंग एंडला आपण बघतोय की चेंडू बॅटच्या एंडला लागतो आहे खालच्या भागामध्ये. तिथे स्क्वेअरमध्ये तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत मी तिथे 1 धाव. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय विवेक आला आहे. आणि पहिल्या फेरीतला आपल्याला शेवट सामना पुढचा बघायला मिळेल. तिथे मात्र शेवरे शेखर वर्सेस वडवली हा सामना तुम्हाला बघायला मिळेल. त्या सामन्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. नक्कीच. बघा या अगोदर आमचा संघ 2001-2 ला क्रॉफर्ड मार्केट या ठिकाणी गल्ली क्रिकेट ज्या ठिकाणी अंडर फ्लड लाईट्स खेळला होता. मात्र त्यावेळेस सचिनजी माही म्हणतात आम्हाला त्यावेळेस असं मिळालं असतं तर कितीतरी वेगळे बदल पाहायला मिळाले असते. स्लोअर वन फिरकीचा जादूगार विवेक या ठिकाणी येतोय. स्लोअर वन आणि ज्याबद्दल लेग ब्रेक पूर्ण बोट फिरवलेली खेळाडू बाद होतोय महेश डीजे. आगरी कोळी समाजातलं गाणं ऐकायला मिळणार नाही असं होऊच शकत नाही. एक वेगळीच मजा आहे कारण आपण बघतो त्याच भागात आपण आलो आहे. आगरी कोळी समाज इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांनी मागचे 14 ते 15 वर्ष जे प्रेम दिलं आहे स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धा असो, नारिंगीचा ग्राउंड किंवा रायगड पट्टा असो, भिवंडी पट्टा ह्या विभागात या आगरी कोळी समाजाने भरपूर प्रेम आम्हाला दिलेलं आहे. ते संगीत आम्हाला तुकारामकडून ऐकायला मिळालं. नक्कीच खूप छान असं गाणं. बघा ना काय व्हेरिएशन्स यांच्या देखील गाण्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची विविधता पाहायला मिळते. कारण मगाशी आपण जाने कहाँ गए वो दिन पुराने जमाने में लेकर गए थे वो अलग बर्मन साहब का संगीत था. लेकिन यहाँ पर अब फिर एक बार कोशिश जारी है. नए बल्लेबाज तैयार गेंदबाजी के लिए. वही फिरकी के जादूगर अपने जाल में फंसाया था महेश को. अगली गेंद और एक विकेट. बैक नहीं, ये दोनों किसकी राह देख रहे थे. दोनों एक दूसरे की तरफ देख रहे कि आप आओ. ये मौका था और एक विकेट था. आसान कैच को बनाना था लेकिन दोनों एक तरफ देखने लगे और उतने में ये देखिए 2 रन भी पूरे किए. मौका था, बिल्कुल मौका था, गवाया. 4 धावांची फक्त आता गरज आहे. धावसंख्या 16 धावा. एक इझी कॅच होता अशा मोमेंटला लॉंगॉनचा खेळाडू फक्त बघत राहिला त्या झेलकडे आणि डीप वाईडिश लॉंगॉनचा खेळाडू येईल तोपर्यंत झेल सुटलाय. आता मात्र चेंडू हवेमध्ये. आता मात्र तो खेळाडू पुन्हा ऍक्शन मध्ये येतोय. जज करतोय चेंडूच्या खाली. जजमेंट बघूया आणि बघा सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल फायनली फिनिश केलाय. विवेकला दुसरं यश मिळतंय. दुसरी विकेट काढली आहे. 16 लॉस ऑफ 2. तुकाराम सॅटर्डे नाईट आणि निश्चितच वातावरण आपण बघतोय की तसं वातावरण झालंय सुद्धा. संध्याकाळची वेळ आहे, थंडीचे दिवस आहेत. धावसंख्या 16, 2 गडी बाद. पुढचा चेंडू विवेकचा ऑफच्या बाहेरचा चेंडू आपण बघतोय. पिचिंग झाल्यानंतर आपण बघतोय खूप चांगला ऑफ ब्रेक बघायला मिळतोय. चांगला टॉस, चांगला बाउन्स बघायला मिळतोय विवेकच्या गोलंदाजीमध्ये. 2 विकेट्स काढल्यानंतर कॉन्फिडन्स विवेकचा वाढला आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय की म्हणजेच विवेक गोलंदाजी मार्कवर 2 विकेट्स काढले. आतापर्यंत आपण धावसंख्या 16 बघतोय. अजून 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे एकूण मैदानाच्या आतमध्ये ते 7. हो अजून एक चांगला चेंडू. गुड बॉलिंग. काय कॉन्फिडन्स आहे बघा गोलंदाजीमध्ये.
असं षटक पहिलं असायला हवं होतं, जेणेकरून बघतो की पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर खर्च झाल्या, 13 धावा खर्च झाल्या होत्या, पण हे षटक निश्चित कमबॅक करणारं ठरलंय. 3 धावा अवघ्या खर्च केल्या, 2 विकेट्स काढल्या, एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स, व्हेरी गुड कमबॅक बाय विवेक. आणि समीकरण जे उरलंय 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज. हॅलो, त्याची जर तुलना आपण पाहिली सर तर 16 धावांवरती 3 गडी बाद होते गोठेगाव या संघाची आणि 16 धावांवरती 2 गडी बाद झालेत. मॅच कमबॅक होऊ शकते. कॉन्फिडन्स द्यावा लागेल चेतनला, संघाला, की शर्यत अजूनही संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आकाश खेळतो 3 चेंडू 8 धावांवर, विला 2 चेंडू 0, रिक्वायर्ड रन रेट आहे 4 धावांची, 6 चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाजीसाठी येतो चेतन, स्ट्राईकला आकाश. बघूया काय घडणार, कोण संघ जिंकणार. गोठेगाव संघाला आक्रमण चांगलं करावं लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, ती जबाबदारी चेतनवर आहे. स्ट्राईकला आहे आकाश, पहिला चेंडू. क्षेत्ररक्षणात बदल आपण पाहतो, एक सिली पॉइंट घेतलाय, शॉर्ट थर्ड मॅन आहे, डीप पॉइंट आहे. एक खेळाडू आपण शॉर्ट मिड विकेटला पाहतोय आणि एक आहे कव्हर, ज्या ठिकाणी मंदार आहे. लॉंग ऑनला एक खेळाडू आहे सूरज, एक डीप मिड विकेट आहे काऊ कॉर्नर स्क्वेअर लेग. पहिला चेंडू राईट अमर द विकेट, आकाश साडी आणि खेळाडू त्या ठिकाणी पोचला होता जवळपास आणि खेळाडू बाद होणार नाही. मॅच का सोडतायत, मॅच मध्ये का तुम्ही सोडताय? एक धाव ठीक आहे, मॅच मध्ये राहणं गरजेचं आहे तुम्हाला. 2 विकेट 2 डॉट चेंडू, मॅच 3 बॉल 3 येऊ शकते, तुम्हाला मॅच मध्ये राहणं गरजेचं आहे. बघा एक धाव आली होती ठीक आहे आणि 3 धावा अजून करायच्या होत्या, मात्र एक सहज बहाल केली आणि आता 5 बॉल 2 धावांची गरज. हे बघा ट्रायच नाही केली आणि सहज गेला, थोडासा लेझी एलेंगन्स. आणि कोण खेळाडू आहे, असा तसा कोणी नाही आहे. विकेट किपर कोण आहे सर? एक चांगला खेळाडू आहे, त्याचं नाव आहे आदित्य. एक मोठी चूक. अ गटातील पुढील दुसऱ्या फेरीतील सामना होणार आहे उंबरशेत विरुद्ध आंबडवे. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे सर. उंबरशेत दुसऱ्या फेरीतील सामना उंबरशेत विरुद्ध आंबडवे. आतकोल आहे ना, कोण आहे? एक काय लिहिलंय, काय लिहिलंय बघा प्लीज पहा. 5 बॉल धावांची गरज आहे 2 आणि चेंडू डॉट. बघा हे एक आवश्यक आहे. या ठिकाणी माफ करा, अ गटातील दुसऱ्या फेरीचा सामना या पुढील होणारा उंबरशेत विरुद्ध आतकोल. ओके, या दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. 3 हवेत, 4 चेंडू 3 हवेत. सॉरी क्षमा करा, 4 चेंडू 3 धावांची गरज आहे. क्षमा करा, 4 चेंडू 3 धावा. 4 चेंडू 3 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होता, राईट अमर द विकेट. बॅट्समॅन विलास साडी फुटचा चेंडू आणि डीपला पॉइंटला खेळाडू एकदा पूर्ण करतोय 2 धावांसाठी आणि मिस फिल्डिंग. आणि या 3 धावा पूर्ण होणार का? थ्रो येतोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. विजयी संघ ठरतोय. एक धाव महत्वाची होती आणि 2-3 धावा असते तर काय झालं असतं बघा. जर तरने क्रिकेट खेळलं जात नाही. विजय संघाचा हार्दिक अभिनंदन. उंबरशेत पुढच्या फेरीमध्ये. चला वडवली आपण यायचे दिनेश मांगेलाचे आमचे क्युरेटर आहेत. लाईन जरा डार्क करून घ्या, पॉपिंग रेस जरा डार्क करून. प्रणीत आहे, प्रणीत मॅन ऑफ द मॅच आहे. प्रणीत आहे. गट ब 3 विकेट आणि 2 विकेट 3 धावा देताना अप्रतिम असं षटक प्रणीतचं.